नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना यावर्षी गाळप हंगामासाठी सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे। 1.5 वर्षापासून बंद असलेल्या या कारखान्याबाबत आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत द्वारकाधीश साखर कारखान्याला आवश्यक ना हरकत पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला। कारखान्याचे चेअरमन भरतकुमार गावित यांनी स्पष्ट केले की आमच्या आदिवासी साखर कारखाना सुरू व्हावा हीच आमची इच्छा आहे। द्वारकाधीश कारखाना चालवू इच्छित असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करू, पण ते नकार देतील तर आम्ही स्वतः कारखाना चालवण्यास सक्षम आहोत। बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ आणि द्वारकाधीश साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते। 2 तास चाललेल्या चर्चेत कारखाना सुरू करण्याची आवश्यक अडथळे, ऊस दर आणि उत्पादन नियोजनावर सविस्तर चर्चा झाली। द्वारकाधीश साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब करपे यांनी सांगितले की आम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि ना हरकत पत्र मिळाल्यास आम्ही डोकारे साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत। सोमवारपासून कारखान्याची साफसफाई आणि दुरुस्तीचे कामं सुरू करण्यात येणार असून यावर्षी गाळप हंगाम सुरू होणार असल्याचा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे। या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी ही सकारात्मक घडामोड आदिवासी भागातील विकासाची नवी सुरुवात असे म्हटले आहे। या बैठकीस आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरतकुमार गावित, संचालक मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी द्वारकाधीश साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब करपे, ऊस विकास अधिकारी श्री पगारे, सर्जेराव गांगुर्डे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित, कारखाना व्हाईस चेअरमन जगन कोकणी, सुरेश गावित, वाड्या गावित, माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित सह इतर अधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते। आदिवासी सहकारी साखर कारखान्यावरती सर्व संचालक मंडळ उपस्थित होतं आणि ज्या आमच्या संघटना आहेत, शेतकरी संघटना आहेत, त्या सर्व संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सावंत साहेब यांना बोलवलं होतं, पण ते काल येणार होते, पण कालचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून त्यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्य शेतकी अधिकारी करपे साहेब यांना पाठवलं आणि बाकी त्यांचे कर्मचारी आहेत। सगळ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली। शेतकरी बांधवांनी त्यांचा जो काही रोष आहे किंवा त्यांच्याबद्दल जे काही त्यांना वाटत होतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्वांनी जी पाहिजेल होती त्या संदर्भात हा सगळा विषय होता। आणि आज आम्ही ती NOC ज्या द्वारकाधीश कारखान्याने या ठिकाणी कराराने कारखाना घेतला होता आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की 40 कोटी रुपयाची मशिनरी या ठिकाणी आम्ही बसवलेली आहे आणि त्या मशिनरी पोटी आम्हाला काही कर्ज घ्यायचं आहे। आता ती किती रक्कम आहे ते मला नाही माहिती, पण ते आपल्या याच्यामध्ये ते सांगतील, तर त्यांना ती उचल देण्यासाठी सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते मंजुरी दिलेली आहे। आज संध्याकाळपर्यंत जे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आमचं पत्र हे पोचलं जाईल। संघटनेमार्फत हा विषय आहे, त्याच्यामुळे ते पत्र संघटनेला देऊ आणि संघटना आणि संबंधित कारखाना यांना ते पत्र हस्तांतरण करेल। ज्या पद्धतीने इतक्या 1.5 वर्षापासून हा कारखाना बंद होता आणि हे सीझन चालू झालं पाहिजे या सकारात्मक दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। त्यांना NOC देण्याचं संचालक मंडळाने सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि संचालक मंडळाने हे पण सांगितलं की आपल्याकडनं जर कारखाना चालू होत नसेल तर तसं 2 ओळीचं पत्र तुम्ही आम्हाला द्या। हे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे तो हा कारखाना स्वयंभू म्हणजे स्वतः चालवण्यासाठी सक्षम आहे, हे सुद्धा या ठिकाणी आम्ही नमूद केलं। त्यांनी आमच्याकडनं तशी 2 दिवसाची, बरोबर आहे ना साहेब, सोमवारपर्यंत त्यांनी हा कारखाना चालू होईल
या दृष्टीने सकारात्मक पाऊल त्यांनी सुद्धा उचललेले आहेत आणि सोमवारपासून या कारखान्याला साफसफाईला आणि पुढच्या रिपेरिंगच्या याला ते सुरुवात करणार आहेत। पण जे आदिवासी कारखान्याचे जे सर्व संचालक मंडळ आहे त्यांच्या वतीने या सकारात्मक गोष्टीसाठी दोघी गोष्टींसाठी तयारी आहे। ते चालवत असतील त्यांना NOC द्यायला तयार आहेत, ते जर नसतील चालवू शकत तर आदिवासी कारखाना चालवण्यासाठी संचालक मंडळ हे तयार आहे। त्याच्यामुळे आपण इथे आलेले सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्यामुळे हा कारखाना पुन्हा चालू होत आहे। त्याबद्दल तुमचे सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कारखाना तुमचा आमचा आहे। बाकी ठिकाणी आपण राजकारण करू शकतो पण कारखान्यावर मेहरबानी करून कोणी राजकारण करू नये, कारण हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि तो चालू झाला पाहिजे एवढेच या निमित्ताने सांगतो। धन्यवाद। जय सहकार, जय आदिवासी। बरेचसे शेतकरी अनेक संघटना आम्ही 2 महिन्यापासून वेगवेगळ्या संघटना तहसील कार्यालयावर निवेदनं दिली। कम्युनिस्ट पक्ष आहे, सबरीमाता संघटन आहे, प्रजाराज आदिवासी संघटन आहे आणि ह्या संघटनांनी मिळून वेळोवेळी आपल्या तहसील कार्यालयावर निवेदन दिलं आणि आम्ही प्रत्यक्षरित्या भरत भाऊंना भेटलो। भरत भाऊंनी सांगितलं की कारखाना चालू झाला पाहिजे। आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। त्याच्यानंतर शिरीषदादांना भेटलो। शिरीषदादा म्हणे कारखाना चालू झाला पाहिजे की आदिवासी लोकांचे या शेतकऱ्यांचे कोणी गैरफायदा घेणार नाही, आर्थिक नुकसान होणार नाही, या हिशोबाने कारखाना चालू झाला पाहिजे। मग आम्ही शेवटी गेलो द्वारकाधीश कारखान्याला। तिथं गेल्यानंतर आपले जे तिथले कारखान्याचे जे मालक आहेत सचिनदादा सावंत त्यांच्याशी चर्चा केली। जवळजवळ आम्ही 2 तास चर्चा केली। साहेबांना सांगितलं, साहेब म्हटलं ते आदिवासी साखर कारखाना आहे तुम्ही चालू करा, कारण मागच्या वर्षापासून कारखाना बंद आहे। ते वेगवेगळे कारखान्याचे जे लोक येत आहेत ते आमच्या आदिवासी लोकांची ऊस तोडून नेत आहेत आणि त्या लोकांना पुरेसा पैसा देत नाही। आतापर्यंत बऱ्याचशा लोकांचा बिल झालेला नाही, म्हणून आपला कारखाना चालू झाला पाहिजे जेणेकरून तिथले शेतकरी गरीब आहेत त्यांचं आर्थिक नुकसान व्हायला नको, या हिशोबाने आम्ही तुमच्याकडे कारखाना चालू झाला पाहिजे या अपेक्षेने आलो आहे। सचिनदादांनी आम्हाला सांगितलं होतं की संचालक मंडळाने जर आमच्या मशिनरीवर जरी 10 कोटीचं जर आम्ही लोन घेतोय त्यासाठी आम्हाला NOC दिली संचालक मंडळाने तर आम्ही कारखाना नक्की चालू करू। आता त्या गोष्टीसाठी आम्ही 2 महिनेभर फिरलो। भाऊसाहेबांशी 5 वेळा चर्चा केली, आमदार साहेबांशी 2 वेळा चर्चा केली, सावंत साहेबांशी 1 वेळा चर्चा करून सगळीकडे फिरून आज आम्ही इथं कारखान्यावर मीटिंग घेतली। अनेक संघटनेचे पदाधिकारी आणि कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ साहेब तसेच करपे साहेब यांनी सगळ्यांनी मिळून या आजच्या मीटिंगला प्रतिसाद दिला आणि सगळ्या शेतकऱ्यांसमोर सांगितलं त्यांनी की येणाऱ्या काळात हा कारखाना चालू होणार आहे। 2 दिवस आम्हाला चान्स द्या, आम्ही 2 दिवस त्यांना देतोय। 2 दिवसानंतर ते संचालक मंडळाला कळवतील आणि त्याच्यानंतर हा कारखाना चालू होईल अशी अपेक्षा धरतो। आणि येणाऱ्या काळामध्ये जर कारखाना साफसफाईला चालू झाला तर पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण निवेदन देऊन त्यांना एका ठिकाणी बोलवू आणि असंच आता साहेबांनी सांगितलं तसं की ऊस कुठेही तोडून तुम्ही देऊ नका, कोणालाही देऊ नका। आपल्या कारखान्यांनी जिम्मेदारी घेतलेली आहे, एक टिपरबी राहू देणार नाही असं सावंत साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे आणि भाऊसाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणून कोणीही शेतकरी कुठेही ऊस द्यायला गडबड करू। या बैठकीमध्ये सर्वांसमोर जो विषय मांडला गेला, जर 2 दिवसात निर्णय घेऊन साफसफाईसाठी कारखाना चालू केला नाही तर आपल्या संचालक मंडळाचे जे चेअरमन आहेत आणि हा कारखान्याचे जे सभासद आहे हे सगळे शेतकरी मिळून हा कारखाना चालू करणार आहे अशी पण त्यांनी इथं अपेक्षा व्यक्त केलेली। जे मंडळ आहेत यांचे पदाधिकाऱ्यांनी द्वारकाधीश साखर कारखान्यास्थळी भेट घेतली आणि सगळ्या शेतकरी बांधवांचं म्हणणं तिथं द्वारकाधीश साखर कारखान्यावर 2 तास चर्चा होऊन सगळा ओघ झाला। त्या चर्चेतनं कारखाना सुरू करण्यासंदर्भात इथल्या ज्या अडीअडचणी होत्या या अडीअडचणी दादांनी त्या मंडळाला सांगितलं, शिष्टमंडळाने जे NOC साठी की आम्हाला NOC मिळाली तर आम्ही तो कारखाना सुरू करू आणि आजही ती सकारात्मक चर्चा चेअरमन साहेबांसोबत झालेली आहे। जे NOC बाबत जी सकारात्मक चर्चा होणार होती ते NOC बाबत झालेली आहे आणि जे मंडळ तिथं आलेलं होतं त्या मंडळासोबत दादांनी सांगितलं की NOCचा आता ज्या गोष्टीला उशीर झाला या तर झालाच, पण 100% शेवटी काय असे ना आम्ही प्रयत्न करू असं ते ज्या याच्यासोबत NOC बद्दल चर्चा झाल्यानंतर दादांनी जे इथलं जे मंडळ आलेलं होतं या मंडळासोबत बी सकारात्मक चर्चा केलेली आहे। दादा कालच्या मीटिंगला उपस्थित राहणार होते पण काही कारणामुळे आज दादा इथं हजर नाहीत, पण इथं सचिन दादा
सचिन दादा इथं हजर नाहीत, पण हे जे मंडळ गेलं होतं या मंडळासोबत सकारात्मक चर्चा चालू झाली आहे आणि आज जे NOCचं हे होतं ते विषयावर आज चर्चा झालेली आहे। या विषयासाठी आपण फक्त 2 दिवस का मागतोय की NOC इथली भेटलेली NOC तिथं दाखवायची आणि ते दाखवून ते कर्जाचा विषय तो विषय मार्गी लावायचा आहे। त्याच्यामुळे द्वारकाधीश साखर कारखाना हा कारखाना सुरू करण्यासाठीच एवढा मोठा खर्च केला आणि सुरू करणारच आहे आजच्या सभेनिमित्त। आणि आम्हाला जी तिकडनं सूचना प्राप्त झाली ते सूचना मी तुम्हाला सांगतो। आणि जे मंडळ आलेलं होतं त्या मंडळाला तुम्ही इथलेच मंडळ होतं त्या मंडळालाही विचारू शकता की दादांची हीच भूमिका आहे। वाड्या दादा होते, रमेश दादा होते आणि 15 ते 20 शेतकरी इथं होते। तर सगळ्या शेतकऱ्यांना हीच विनंती आणि सगळा ऊस गाळप नक्की दोघं जण सगळे प्रयत्न करून नवापूर तालुक्यातला सगळा ऊस गाळप होईल, फक्त कमी भावात कोणी ऊस दुसरीकडे देऊ नये याच आजच्या मीटिंगच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती। त्यांनी असं सांगितलं की 40 कोटी खर्च झालाय, तुम्ही तिथून इथपर्यंत आले, डॉक्युमेंट्स का नाही आणले तुम्ही? की आमचं एक मिनिट बोलू नका तुम्ही तुमचे बोलले ना, आम्ही अर्धा तास ऐकलं, आधी बोलून घ्या, मध्येच डिस्टर्ब करू नका। हा तुम्ही सांगितलं 40 कोटी खर्च झालाय, कशावर सांगते 40 कोटी? तुम्ही ते पटिशन का नाही आणलं? तुम्ही द्या उत्तर आणि द्यावं लागेल तुम्हाला, असं नाही किंवा नाही असं दुसरं असं राहू देणार नाही, पण कुठे देऊ नका तुमची तुम्ही। एक मिनिट बकरम साहेब, एक मिनिट हे बोलत आम्ही बोललो नाही, एकच मिनिट। हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील, नवापूर, नंदुरबार।